सध्या हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढत आहे। ही चिंता सर्व लोकांच्या मनात का येत आहे, तर त्याचे कारण असे की आजकाल मुले, विद्यार्थी, 30 आणि 40च्या वयोगटातील लोकांनाही हृदयविकाराचा झटका येतोय आणि त्यात त्यांचं निधन होत आहे। माझ्या काही मित्रांशी गप्पा मारत असताना त्यांच्याकडून यावर काहीतरी बोलण्याची विनंती आली, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि तुम्हा सर्वांचे कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर वरती मनापासून स्वागत आहे। निसर्गाने आपले मन आणि त्याची कल्पनाशक्ती यासारख्या गोष्टींना कोणत्याही मर्यादा दिलेल्या नाहीत, परंतु त्याच निसर्गाने भौतिक, शारीरिक अस्तित्वाला काही मर्यादा दिल्या आहेत। आपण त्याच्या मर्यादेपर्यंत गोष्टी करू शकतो। एकदा आपण मर्यादा ओलांडली की आपल्याला समस्या आणि अडचणी येऊ लागतात। माझ्या मते जबाबदारीच्या बाबतीतही असेच आहे। एक व्यक्ती किती जबाबदारी घेऊ शकते, त्याला काही मर्यादा आहेत। एकदा ती मर्यादा ओलांडली की आरोग्याशी संबंधित समस्या दिसू लागतात। त्या संदर्भात स्वतः किती जबाबदारी घ्यायची हे ठरवावे। पुढच्या पिढीवर काही जबाबदाऱ्या सोपवाव्या। जबाबदारीचे वाटप केल्यास प्रत्येकाचे जीवन आनंदी होईल। जर एखाद्याने प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याची जबाबदारी घेतली तर त्याचे परिणाम पण भोगावे लागतील। म्हणून कुटुंबात जबाबदारी वाटून घेणे चांगले। चिंता आणि ताणतणाव हे आजकाल दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले आहेत आणि तिथून नैराश्याचा जन्म होत आहे। प्रत्येक जण नोकरीत, कुटुंबासाठी, मुलांसाठी, आर्थिक परिस्थितीसाठी ताणतणावात आणि चिंतेत असल्याचे दिसून येत आहे। प्रत्येकाला नवीन आव्हाने येत आहेत आणि त्यामुळे ताण आणि चिंता वाढत आहे, ज्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे। जीवन जगताना प्रत्येकाकडे पॉज आणि रिफ्रेश बटन असले पाहिजे, जे जीवनात सकारात्मकता आणेल, त्याचबरोबर ताण आणि चिंता कमी करेल। निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे। जंक फूड खाणे हे आजकाल एक फॅशन आणि स्टेटस सिम्बॉल बनलेले आहे। जंक फूड ज्यामध्ये सामान्यतः कॅलरीज, चरबी, साखरेचे प्रमाण जास्त असते, तर जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो। आपण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वेळा सुद्धा स्वीकारलेल्या आहेत आणि कुठेतरी या गोष्टी हृदयावर परिणाम करत आहेत। व्यसने, वाईट सवयी आणि रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या यांचा जीवनावर आणि हृदयावर अधिक परिणाम होत आहे। प्रत्येकाने यावर विचार करायला हवा आणि ते बदलायला हवे। पौष्टिकतेने समृद्ध, कमी कॅलरीज असलेले आणि प्रक्रिया न केलेले अन्न खाणे ही काळाची गरज बनलेली आहे। त्याचबरोबर वेळोवेळी खाण्याच्या सवयी असणे आणि विकसित करणे हे देखील महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि चालण्याच्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला अधिक आणि निरोगी आयुष्य मिळेल। लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य, धनसंपदा लाभे हे देखील स्वीकारायला हवे। माणूस हा समाजप्रिय आहे। त्याला समाजात राहायला आवडते, त्याला योगदान द्यायचे असते आणि त्याला वाटते की त्याचे कौतुकही झाले पाहिजे। पण आजकाल माणसाला एकटे वाटते आणि त्याची कारणे अनेक असू शकतात। हे एकटेपणा माणसाला आतून मारत आहे। कुटुंब, नातेवाईक, मित्र, समाज यांची व्यस्तता, मोठी स्पर्धा, खर्चिक राहणीमान, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण न होणे, संसाधनांचा आणि आधाराचा अभाव यामुळे मानवाचे जीवन अधिकाधिक गुंतागुंतीचे होत आहे। याचा कुठेतरी परिणाम आरोग्यावर आणि हृदयावर होत आहे। हे
सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आत्मपरीक्षण करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. या धावपळीच्या आणि संघर्षमय जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरलेलो आहे. सतत प्रगतीकडे वाटचाल करत असताना आपण जीवनाकडे तितके लक्ष देत नाही जितके ते आपल्याकडून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. नियमितपणे स्वतःचे आरोग्य तपासण्याची आणि संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे सिर सलामत तो पगडी 50 ही म्हण आहे. आता आपल्याला त्यात निरोगी हृदय तर सुरक्षित जीवन असा बदल करावा लागेल. आपण सर्वजण भावनाहीन जगाकडे जात आहोत. नातेसंबंध आणि मैत्रीमध्ये व्यावसायिकता आणणे ही चूक देखील आपण करत आहोत. समजून घेणे आणि प्रतिसाद देणे हे समाजात कुठेतरी हरवत चाललेले आहे असे मला दिसते. लोकांकडून वेळेवर होणारी मदत आणि योगदान दिसून येत नाही. आजकाल लोक स्वतःला व्यक्त करायला घाबरतात, कारण त्यांना असे वाटते की त्यांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांना दुखवण्यासाठी याचा वापर केला जाईल. यामुळे लोकांना आतून त्रास होत आहे जो ते व्यक्त करू शकत नाहीत. मन मोकळे करणे तसेच भावना व्यक्त करणे ही काळाची गरज आहे. या ठिकाणी समुपदेशक किंवा जीवन प्रशिक्षक महत्वाची भूमिका बजावू शकतात. स्वतःला कुठेतरी व्यक्त करण्यासाठी त्यांनी समुपदेशक किंवा जीवन प्रशिक्षक यांच्याशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे की जे योग्य मार्गदर्शन करतील आणि सर्वोत्तम उपाय देतील. आयुष्य खूप गुंतागुंतीचे आहे, पण ते संधींनी देखील भरलेले आहे. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हे उलगडणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला समुपदेशक किंवा जीवन प्रशिक्षक यांच्या मदतीची आवश्यकता आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल. तुर्तास इथेच थांबतो. निरोगी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि आपले आवडते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.